पातूर तालुक्यातील खानापूर रस्त्यावर गुरुवारी सकाळी पालकांनी आक्रोश करून आंदोलन केलं. 15 जानेवारी रोजी सकाळी खानापूर मार्गावर विद्यार्थ्यांच्या झालेल्या अपघातामुळे संतप्त पालकांनी मोठ्या प्रमाणावर ठिय्या आंदोलन केलं. पातूर येथील तुळसाबाई कावल विद्यालयाच्या विद्यार्थ्यांसाठी मुख्य मार्ग असलेल्या या रस्त्यावर पाणी पुरवठ्याच्या लिकेजमुळे आधीच मोठ्या प्रमाणावर गड्डे निर्माण झाले आहेत. या खड्ड्यांमुळे विद्यार्थ्यांसह सर्व प्रवाशांना दररोज अपघातांचा सामना करावा लागत आहे. गुरुवारी सकाळी 7 ते 9 वाजेच्या दरम्यान 10 ते 12 विद्यार्थी या गड्ड्यांमध्ये पडले. त्यामुळे संतप्त झालेल्या पालकांनी तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याची मागणी केली. जीवाची किंमत गमावली तरी प्रशासन रस्ता दुरुस्त करेल का, असा सवाल आंदोलनकर्त्या संतप्त पालकांनी केला आहे. खानापूर मार्गावर पाणी पुरवठ्याच्या लिकेजमुळे रस्त्यावर सतत पाणी येत आहे, ज्यामुळे रस्ता अधिकाधिक नादुरुस्त होत आहे. याशिवाय पाईपलाईनच्या खोदकामामुळे या मार्गावर माती आणि खड्डे निर्माण झाले आहेत, ज्यामुळे सायकली, मोटरसायकली आणि इतर वाहनांच्या अपघातांची संख्या वाढली आहे. या रस्त्यावर सकाळी आणि संध्याकाळी मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते, ज्यामुळे विद्यार्थ्यांचे आणि इतर नागरिकांचे जीवन धोक्यात आले आहे. अशा परिस्थितीत लोकप्रतिनिधी आणि प्रशासनाने या रस्त्याबाबत दुर्लक्ष केल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला. दैनंदिन अपघातांचे सत्र सुरूच आहे, पण प्रशासन या समस्येकडे दुर्लक्ष करत आहे, असे त्यांनी सांगितलं. आंदोलनात दिनेश ढोणे, सुभाष राखोंडे, किशोरराव चुनडे, विकास बिलबिले, प्राज्वल इंगळे, बाळू इंगळे, विशाल इंगळे, राजे भाई, युनुस भाई, सचिन आरबाड, ईश्वर ठाकूर, सुनील लासूरकर, विनोद बोंबटकर, पारस जैन यांच्यासह इतर पालक आणि ग्रामस्थ उपस्थित होते. पाहिजे असलेली दुरुस्ती तात्काळ केली जात नसेल तर हे आंदोलन आणखी तीव्र करण्यात येईल, असा इशारा त्यांनी दिला. या ठिय्या आंदोलनामुळे 1 तासभर वाहतूक ठप्प झाली होती. नागरिकांच्या जीवनाचा विचार करत प्रशासनानं या मार्गाची तात्काळ दुरुस्ती करणे आवश्यक आहे, अन्यथा भविष्यात मोठ्या प्रमाणावर आंदोलन होऊ शकतं. संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला.